एसटी भाडेवाढी विरोधात शहरातील बसस्थानकासमोर उभाटा शिवसेनेचा रास्ता रोको आंदोलन। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने एसटी भाडेवाढी विरोधात आज मंगळवार दिनांक 28 जानेवारीला दुपारी 12 वाजता दरम्यान दारवा बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन केले। या आंदोलनात शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अजय गाडगे यांनी केले होते। एसटी भाडेवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक ताण वाढल्याचे नमूद करत या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी शिवसैनिकांनी दारवा बसस्थानक परिसरात घोषणा देत निषेध व्यक्त केला। यावेळी आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले, ज्यामध्ये एसटी दरवाढ त्वरित मागे घेण्याची मागणी करण्यात आली। शासनाने एसटी भाड्यात केलेली वाढ ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांसाठी मोठ्या अडचणीची ठरत आहे। विद्यार्थ्यांना, कामगारांना, महिला व ज्येष्ठ नागरिकांना या दरवाढीचा फटका बसत आहे। महागाईने आधीच जनतेची कोंडी केली आहे, त्यात एसटीच्या प्रवासाचा खर्चही वाढल्याने सामान्यांचे जीवन कठीण झाले असल्याचे मत यावेळी तालुका प्रमुख संतोष ठाकरे यांनी व्यक्त केले। आंदोलनादरम्यान उपजिल्हाप्रमुख अजय गाडगे यांनी एसटी भाडेवाढ त्वरित रद्द केली नाही तर अधिक तीव्र आंदोलन करून दारवा डेपोतून एकही बस बाहेर पडू देणार नसल्याचे मत व्यक्त केले। या आंदोलनात शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला। एसटी भाडेवाढ मागे घ्या अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। शिवसैनिकांनी आगार प्रमुखांना निवेदन सादर करून एसटी भाडेवाढीमुळे सामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींवर प्रकाश टाकला। या निवेदनात शासनाने एसटी दरवाढ त्वरित रद्द करण्याची मागणी करण्यात आली असून मागण्या मान्य न झाल्यास पुढील आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपस्थित नागरिकांनीही एसटी दरवाढीला विरोध दर्शवला। आमच्यासाठी एसटी ही प्रवासाची जीवनरेखा आहे, ही भाडेवाढ परवडणारी नाही असे मत यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केले। रद्द करा, रद्द करा।